तर काल शॉपिंग वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर अनुला खूपच भूक लागली होती. मग तिला जेवण दिलं आणि नंतर लगेच पॅकिंगला सुरुवात केली. लसूण वगैरे सगळं काढून आणलं होतं. त्याचे फक्त एक एक जे कुड्या असतात ते मला काढायच्या होत्या, कारण एवढं सगळं नेणं पॉसिबल नाही. नंतर दळणे वगैरे तर दळणं चालूच होतं, कारण जास्तीचं पीठ न्यायचं होतं आम्हाला, अगदी 15 ते 20 दिवस पुरण असं. नंतर खारीकचं मला पावडर बनवायची होती अनुसाठी, कारण दुधामध्ये ती शिजवून मुलांना देणं म्हणजे पौष्टिक होतं असते. मग ते बारीकच करत होते मी. आणि नंतर पॅकिंग वगैरे तेच माझं चालू होतं. बॅगी वगैरे सगळे भरून ठेवलं होतं. नंतर पिठाचे पीठ वगैरे सगळं भरलं होतं. कांद्याची गोणी पण बाहेर काढून ठेवली होती. नंतर ही कढई आणि हा जो तवा आहे हा नवीन आणला होता काल, तर तुम्हाला माहितीच आहे. मग ते पण भरून ठेवत होते. नंतर डाळी वगैरे, कढीपत्ता, एक्स्ट्राचं बेसन पीठ, म्हणजे भरपूर सारं इकडूनच न्यायचं होतं. काय काय नेलं आता ते तुम्हाला तर नंतर तिकडे गेल्याच्या नंतर सांगेल. नंतर लोणचं पण आईने केलं होतं. मग ते पण आई म्हणलं घेऊन जा तुला एक बरणी भर, नंतर आल्याच्यानंतर परत देते. आणि शेवया केल्या होत्या. शेवयाचा व्हिडिओ म्हणजे मीच बनवायला गेले ते, पण काय मोबाईल घरी ठेवला होता मग काय बनवलंच नाही. नंतर त्याच सुकायला घातल्या होत्या, कारण ऊन पण येतं थोडा वेळ आणि पाऊस पण येतो, त्यामुळे सुकणं मुश्किल आहे. पण सुकल्या, एक दिवसात सुकल्याच शेवया. आणि नंतर खारीक ठेवलं होतं बाहेर सुकायला, कारण ते कडक झाल्याच्यानंतर त्याची पावडर छान बनते. नंतर गेलो होतो हॉटेलला आणि चला भेटू उद्या.